महाराष्ट्रात लोकशाहीचं सर्वात शक्तिशाली रूप कुठं दिसतं माहीत आहे का? ते शहरात नाही, मंत्रालयात नाही, ते दिसतं आपल्या गावात, आपल्या तालुक्यात. आणि त्या लोकशाहीचा खरा कणा म्हणजे पंचायत समिती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र पंचायत समिती निवडणुका. त्या कशा होतात, कोण लढतं, कोण जिंकतं आणि त्या आपल्या आयुष्यावर कसा परिणाम करतात. आपल्या महाराष्ट्रात 3 टप्प्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था चालतात. त्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. यात पंचायत समिती आहे तालुका स्तरावरील सर्वात मोठी सत्ता. ही संस्था ठरवते गावाला कुठे पाणी द्यायचं, कोणता रस्ता प्रथम होणार, शाळेला किती निधी मिळणार आणि तालुक्यातील विकासाचा संपूर्ण रोडमॅप. पंचायत समिती निवडणूक प्रत्येक प्रभागामध्ये घेतली जाते. प्रत्येक तालुक्यात अनेक प्रभाग तयार केले जातात. तेथील मतदार थेट सदस्य निवडतात. ही निवडणूक पक्षीय असते. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी दोन्ही गट, शिवसेना दोन्ही गट, स्थानिक पॅनल्स आणि अपक्ष असे अनेक राजकीय खेळाडू इथे उतरतात. मतदान पूर्ण झाल्यावर जिंकलेले सदस्य मिळून सभापती आणि उपसभापती निवडतात. यातच खरी राजकीय चुरस सुरू होते. तुमच्या रस्त्यामधील खड्डे भरायचे का? तुमच्या भागात बंद पडलेला पाणी पुरवठा सुरू व्हायचा आहे का? तुमच्या गावात शाळा आणि आरोग्य सुविधा सुधारायच्या आहेत का? या सगळ्यांचं उत्तर कुठे मिळतं? ते मिळतं पंचायत समितीकडून. म्हणजेच ही निवडणूक छोटी वाटली तरी तिचा परिणाम मोठा असतो. पंचायत समिती निवडणुकात राजकीय पक्ष आणि मोठे नेते फार सक्रिय असतात. कारण तालुका स्तरावरील सत्ता म्हणजे भविष्यातील जिल्हा परिषद आणि विधानसभा याचं गेटवे. या निवडणुकात उमेदवार साधारण 21 वर्षावरील तसेच स्थानिक मतदार आणि स्वच्छ प्रतिमेचा असावा लागतो. काही तालुक्यामध्ये स्थानिक जाती गट, काही ठिकाणी विकास कामांचा बॅलन्स शीट, तर काही ठिकाणी थेट राज्यस्तरीय राजकारण. हे सर्व निवडणुकीच्या निकालावर थेट परिणाम करतात. महाराष्ट्रात पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुका साधारणतः एकत्र होतात. परंतु अनेकदा न्यायालयीन वाद, ओबीसी आरक्षण आणि राजकीय अडथळ्यांमुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. अलीकडील परिस्थितीत ओबीसी आरक्षणावरून मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला आहे. संपूर्ण प्रणाली स्थगित झाली होती. अनेक तालुक्यात निवडणुका वेळेत घेता आल्या नाहीत. म्हणूनच महाराष्ट्रातील पंचायत समिती निवडणुका नेहमीच राजकीय चर्चेचं केंद्र राहिल्या आहेत. मतदारांना उमेदवार हवे असतात, काम करणारे, पण निवडणुकीत गणित वेगळं असतं. कधी मंडळे, समाज, स्थानिक नेते, कधी पक्ष ताकद, तर कधी तालुका जिल्हास्तरीय इक्वेशन. हे सर्व मिळून पंचायत समितीचं सत्ता कारण ठरतं. तुम्हाला माहित आहे का, पंचायत समिती हा भविष्यातील नेता तयार करणारा पहिला टप्पा आहे. अनेक मोठे आमदार, खासदार, मंत्री हे इथूनच सुरुवात करून पुढे गेले आहेत. म्हणूनच पंचायत समिती निवडणूक म्हणजे फक्त तालुक्याची निवडणूक नाही, ही आहे भविष्यातील नेतृत्वाची पहिली तयारी. आपण गावांच्या रस्त्यावर चालतो, पाण्याची टाकी पाहतो, शाळेतली मुलं पाहतो. या सगळ्या मागे पंचायत समितीची निर्णय असतो. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत मत देताना लक्षात ठेवा, तुम्ही फक्त एक उमेदवार निवडत नाही, तुम्ही निवडत आहात तुमच्या तालुक्याचं भविष्य. हा होता महाराष्ट्र पंचायत समिती निवडणुकीचा संपूर्ण प्रवास. अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, दी व्हायरल बनवा.